मेजर सीन झालेला दिसतोय. शेट, अरे सांग ना काय झालं देवळात? आणि तुम्हाला घरी यायला इतका उशीर का झाला? अरे आता तर तुझे होणारे सासू सासरे पण नाहीये तिकडे. बोल ना भावा, बोल ना. शिवा सांग ना, देवळात नेमकं काय घडलं ते. माझे कान ना काहीतरी पॉझिटिव्ह ऐकायला खूप असे तरसलेत रे. सांग ना काय झालं. येस ब्रो, बोल ना, बोल ना. मी बोललो माझ्या मनातलं काय ते, म्हणजे सांगितलं तिला की मला ती आवडते ते. काय सांगतो? खरंच? येस, माझ्या भावाचं लगीन होणार, दोनाची चार होणार, चाराचे सहा होणार, चाराचे येईल ना तो. अरे नानाने ऐकलं बाहेर आला ना, त्याला सांभाळणं अवघड जाईल. सॉरी सॉरी सॉरी. काय ना भाऊ, आनंद झाला ना, साजरा करत होतो. हे पण ब्रो, वहिनीने काय सिग्नल दिला की नाही? ग्रीन फ्लॅग. ए काय बोलली शक्ती? त्यांना तो आवडतो ना? नाही, म्हणजे मी तर विचारलं तिला माझ्या मनातलं काय ते, पण तिने काय उत्तरच नाही दिलं. काय काय? हो ना, काहीच बोलली नाही. ए ब्रो, वरी डोंट. तू तुझ्या मनातल्या फिलिंग त्यांना बोलून दाखवल्यास ना, आणि त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या. हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे भाई. आणि महत्वाचं काय की तू त्यांना प्रपोज केला, त्याचा त्यांना राग नाही आला, आणि तुझा गाल पण त्यांनी लाल नाही केला. येस. हे बघ, आज तिने उत्तर नाही दिलंय ना, उद्या परवा ती उत्तर नक्की देईल. तोपर्यंत वाट बघूया ना. बघूया आता, शंभू महादेवाच्या मनात जे असेल तेच घडेल. हे बघ, शंभू महादेवाच्या मनात सुद्धा हेच आहे की शिवा आणि शक्तीने एकत्र यावं. तुमच्या प्रेमाच्या गाठी तर त्यानेच बांधल्या आहेत ना. बघ तू, शक्तीही तुला प्रपोज करेल. अरे तिच्या मनात सुद्धा तू आहेस एवढं मात्र खरंय. तोपर्यंत वेट अँड वॉच.